जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी जे काही नमो शेतकरी योजना असेल, त्याच्यानंतर पीएम किसानचा येणारा 22वा हप्ता असेल, तर या हप्त्यासंदर्भात काही महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की नेमका नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तसेच जे काही पीएम किसानचा येणारा 22वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, तर याच्या संदर्भात तारीख जाहीर झालेली आहे. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीएम किसानचा येणारा 22वा हप्ता जमा होणार आहे. तसेच याच्यानंतर जो काही नमो शेतकरीचा येण्याचा हप्ता सुद्धा हा या हप्त्यासोबत येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही हप्ते एकत्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आता याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची दुसरी माहिती म्हणजे किती पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, तसेच जे शेतकरी पात्र नाहीत तर त्या शेतकऱ्यांना नेमकं काय करावं लागणार आहे, ही सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जो काही अर्थसंकल्प अधिवेशन झाला, तर याच्यामध्ये या योजनेसाठी कोणत्या प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. जसं की ज्यावेळेस 2-2 हजाराचा हप्ता मिळत होता, त्याचप्रमाणे सुद्धा इथून समोर हा 2,000चा हप्ता यामध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार करायला गेला, तर मागील जो काही पीएम किसानचा 21वा हप्ता होता, तर या हप्त्यामध्ये जवळपास 86 लाख शेतकरी एवढे पात्र होते. आणि याच्यामध्ये एक आनंदाची बातमी म्हणजे नव्याने शेतकरी याच्यामध्ये ऍड करण्यात आले. एकूण देशाचा विचार करायला गेला तर 32 लाख शेतकरी याच्यामध्ये अपात्र जे होते, तर ते पात्र करण्यात आले होते. याच्यामध्ये मुख्य कारण असेल लँड सेटिंग असेल, ई-केवायसी असेल किंवा आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल, असे जे काही प्रॉब्लेम होते, तर हे सर्व प्रॉब्लेम त्यांची दूर करून नव्याने 32 लाख शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते, ज्या शेतकऱ्यांचे पैसे बंद झाले होते, तर त्या सुद्धा शेतकऱ्यांना येणारा हप्ता मिळणार आहे.